सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या. कोठं एकदम रिकामं ढणढण हाय. आता तुम्ही म्हणसान की बकऱ्या सगळ्या कुठे गेल्या. ही बकऱ्या इकडे बांधल्या 2. हां, तिला आपले इकडे बांधले 2, कारण आज सगळा पसारा आवरा लागला आणि कोठं खाली करावं लागला. बाकीच्या बकऱ्या दाखवतो तुम्हाला कुठे बांधल्या. ते बाकीच्या बकऱ्या बांधल्या बाहेर. 5 बकऱ्या बाहेर बांधल्या, कारण का एवढा गाठा करतात ना ते घरात कालय. आणि रात्री मस्त असा पाऊस आला, मस्त म्हणजे चांगलाच पाऊस आला. संध्याकाळी मस्त चालू केली होती फुरफुरी, आणि रात्री एकदम भारी पाऊस आला. आणि मला वर झाडं पाहायला जावं लागते, पण आता कामधंदे झाल्याशिवाय जाता येत नाही. इकडे तर चुली तिजानच पडला. आणि आई चला दाखवतो तुम्हाला काय करू राहिली. आईचं चालू आहे सकाळीच मांडायचं पीठ चूर्ण. आता हुन नाही राहिलं तरी करू राहिली. तिचं पीठ चूर्ण आणते मी चोरतो. उठ, चूल मांड बाहेर. आता हा एवढा आटा पिठा कासाठी सांगतोस मी तुम्हाला. उठवाई. आता हा एवढा आटा पिठा आईचा चालू आहे. आईच्या नोकरीवर जवळ मांडे द्यावं लागतात झडी पाण्याची. आता हे मांडे तर मलाच रांधा लागतात. म्हणून बाहेरचा सगळा पसारा आवरला. बकऱ्या बाहेर बांधल्या आज सकाळीच उठून. आणि आईनं ही पीठ चुरून ठेवलं एवढं. कोट्यात नको बांधायला. आता कोट्यात नको बांधायला. बकऱ्या बाहेर तर नेल्या, पण आता जाते आपलं शेकळं. शेकळं गेल्यावर काय असं ते काय नाही. बकऱ्या कुठे बांधावून कुठे ठेवा हेच नाही समजत. मग आई दिलं चूल मांडायला पाठवून बाहेर. त्यांना मी घेतो चुरून. तर नोकरीवाल्या जवायची फरमाईश पुरी कराच लागते. मांडे आणि मटण. आईचे जवाई इकडे नाही आले. आईच्या जवायला डब्बा बनवून नेऊन द्यावा लागतो. तो बी 10-11 वाजे लोक. म्हणून आज जरा गडबड आहे. मांडे बिंडे करावं लागतात. सगळा डब्बा तयार करावा लागते. आता झडी पाण्याचे मांडे कसे येतात कसे नाही व्हिडिओ कंटिन्यू करा. मी तुम्हाला दाखवतो. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. पीठ घेतो मग मी आता चुरून. माय दम नाही करू राहिला. एवढं मोठं पीठ चुरलं. लय मोठा चूल भरून गौऱ्या त्यात. तो पेटू दे पहिले. आता टाईम आहे ना. चहा पेतो का? चहा ठेवू का? आई कुकडे गेली काय जण. मग वक्तार म्हणते चहा पेतो. आता पीठ चुरून ठेवलं मी. गंज भर एवढं 2 किलोचं चुरलं का 3 किलोचं चुरलं मावलीनं सकाळीच पीठ. आता एवढा मोठा स्वयंपाक करायसाठी मला मग पोटात घालावं लागेल काहीतरी. कारण का 1-1.5 घंटा तर काही उठा लागत नाही आता चुली जवळ. पूर्ण बेदम काम आहे आज. पहिले म्हटलं चहा पेचं का, तर बाई आवाज येऊन नाही राहिली. बाहेर गेली वाटते. संपलं. आज तिने जबरदस्तीने चहा पाचतोच. ऊनच देतो बरं. चहा आणि पुऱ्या. आणि पुऱ्या इतक्या मस्त लागतात ना चहा संग का तुम्हाला काय सांगू. मला तर लय आवडतात. तुम्ही कधी खाल्ल्या का? तुम्हाला आवडत असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आज असं पडलं का सकाळी नाश्ता करत नसतं मी, पण हा एवढा मोठा स्वयंपाक करावा लागते. मग त्यासाठी नाश्ता तर लागतेच पोटात. नाही तर रोजचं आपलं कसं आहे 2 पोळ्या टाकल्या शेकल्या का 10 वाजेला स्वयंपाक खाता. सगळा पसारा आवरून. चला मग एवढा चहा शिजवतो मी. चहा पुरी खाऊन घेतो. आज नाश्त्यात चहा पुरी होणार आहे. बाहेर अशी दिली धुनी लावून. वातावरण एकदम दम आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि सगळ्या घरात धुप्पट वातावरण एकदम चांगलं आहे. आणि आमच्या बाहेर काय करू राहिली काय माहीत. आणि ते चित्रहार लोंबकून ठेवलं चादर आणि रेनकोट. आज ना एकाच ठिकाणी 2 चुला, कारण की त्या चुलीवर राहणं बसत नाही. आणि या चुलीवर आता मांडे होतात. इटायच्या चुलीवर. पावसाळ्याचे काय मांडे होतात तर कसे मांडे होतात काय. कारण मांड्याची मजा तर असली उन्हाळ्यातच येते. नाश्ता करून घेतलं आणि बसली आता रांध्याला.
चिपकते का काय काय जण पुरी आता त्या चिपचिप्या वातावरणात मांडे येत नाही. म्हणजे येतात मांडे पण असे लांबत नाही, असे भराभर जसे का उन्हाळ्यात लांबतात तसे. द्या मांडे, द्या मटण. हाच ना नाही आला की तिले मांडे येतात. पण गावाची चव वेगळी लागत असेल तिने. चविष्ट बाईसाठी करणं चालू आहे मांडे. पीठ अजून काही मोरलं नाही, असे छिद्र साद्र पडले आले. पीठ मुरलं का झपाझप मांडे येतात. आज तर राहिलं दिवसभर पाऊस येते का काय वातावरण. गेट घेणं लावून आई बारीक ते भाजी माय तर झाले बाई. मांडे आणू का पसंत घरात हे रांगणावरतीच तू का उतरवून त्याच्यावर झाकण मग हात जायचे झालं का. मंडईचा पसारा आवरला, पिलं दिले सोडून तिन्हीचे तिन्ही. आता कोण पेते कोण नाही त्याचंही मला काही भान नाही. आणि हेही दिले मोठे पिलं सोडून. आता मी रान्ना घरात नेऊन ठेवतो, नाही तर बकऱ्या सुटल्या आताच सगळं फोडून टाकतील रान्ना. एवढं पाणी तर पुरायला आता जोराचं का भयानक. कारण की जावंच त्याच्या खाली तेवढा आहे. बकऱ्यात आज मॅच सोडून दिला स्वयंपाक झाल्यावर आणि लागली झाडझूड करायला. आता चविष्ट बाईचा फोन आला होता तर मग तिच्या संग बोलणं जरुरीच होतं. एवढं झाडून काढून आणली मी सगळी माती लोटत लोटत झाडण्यानं. आणि आता एका साईडनं लावून देतो. पिलं दिले सगळे मोकळे सोडून. लाईने पिलं खिव राहिले मस्त. आणि मोठे पिलं चुलीच्या आसरानं बसली. हांड्यात पाणी कमी आहे, पाणी टाकावं लागते. त्यासाठी टाईम नाही माझं. भांड्याचा गराडा पडला एवढा मोठा, आता भांडे घासावं लागते झाडून झाल्यावर. आज दादा गेले डब्बा घेऊन आणि बकऱ्या नेल्या दादाच्या मित्रानं, जे का रोज असतात. बकऱ्या वयाले दादा संग. आज दादा बकऱ्या नाही, आज दिवसभर आराम नाही. आता तपना किती काही पाणी, एक भरणं पाणी टाकून दिलं. एका भरण्याची जरूरत होती फक्त त्याच्यात. चला उरकले सगळे काम. पाण्यातून एकदम वाफा निघू राहिल्या भरणं टाकल्यावर बी. तिला आमच्या डाल्याखाली बसा तर वर बसू राहिले डाल्याच्या वरात. म्हणजे रात्रभर पाऊस पडला. आता एक चक्कर मारून येतो मी वरून. का आहे तर पाणी तर काही मारा नाही लागत, फक्त खाली चक्कर मारूनच येतो. भांडे कुंडे सगळे धुवून घेतले चकाचक एकदम ओके. आता एक चक्कर मारून आले वरून का झालं आपलं काम. रात्रभर पाऊस चालू होता ना, ते असे डबरं थांबले स्लॅबवर. पाठीवर डबरच थांबेल आहे, कारण की ते ठेवेल नाही बरोबर. त्याला पडरायला असा गड्डा, तर त्याच्यावरही पाणी थांबेल. आणि कळही पाणी वाहत नाही, कारण की याचं ते हे नाही करेल घोटाई स्लॅबची, म्हणून पाणी तसंच्या तसंच मुरते. आणि वर आली याच्यासाठी मी आज काही पाणी नाही द्यावं लागत. माती तर बरं आणतच नाही मी. सगळ्या मात्या भिजेलात आज, कारण की रात्रभर पाऊस चालू होता. पण आपल्या मेथीचा काय मेळ झाला ते पाहावं लागेल, त्यासाठी मी वर आली आता. अरे बाबा रे. आणि याच्यात सांबार उगू राहिला का काय उगू राहिलं मला हेच नाही समजू राहिलं. पावसानं फरक पडते, पण मेथीचे काही दोन तीन झाडं दिसू राहिले. मेथीचे म्हणतो, पालखाचे झाडं दिसू राहिले, मेथीचे नाही. आणि मेथी तर आपली एकदम ओके आहे. पावसानं इले काहीच नाही झालं. नेट असल्यावर काहीच नाही होत पावसाने बी. आभाळ पाण्याची इले का झाकूनच ठेवा लागतं. लय रपरप आलं असतं ना तर झाला असता मेळ आपल्या भाजीचा. सगळी सडली असते आपली भाजी मेथीची. आता अशी भाजी खायला लय चांगली लागते. विकत लय भेटते महाग, 10 रुपये जुडीची. आणि जुडी बी एकदम बारकी असते, तुम्ही पाहिलं अशी. पण आताशी मी काही तिले खात नाही, कारण आज घरी भाजायला काही वाण नाही. याच्यात पालखाचे पानं दिसू राहिले, म्हणजे खोसे दिसू राहिले दोन तीन.
झाडं आणि पिवळ येल आला माती सांग. हा पिवळ येल नाही वाळला पाहिजे की झालं. आता घरी आवतो रोज पाहू राहिली या झाडायली भाजीपाल्याले मी वावरात गेल्यावर याचंही काय होते आणि काय नाही. टमाट्याचे झाड तर एक मेलं आणि आता एकच जगलं. म्हणजे 2 झाडं आता टमाट्याचे फक्त. माठात काही उगून नाही राहिलं अजून. आणि मिरची अशी ताजी तवानी झाली रात्रीच्या पाण्यानं. आणि टी व्हीच्या टप्पातही अजून काहीच नाही उगवलं. फक्त माती वली झाली पाण्यानं. तर वरचं पाणी एवढं कॉफी असते का बातच. मी वली झाली मागून पाठीवर बसली तर. भाजीपाला लावायचं म्हटलं का याच्यात जास्तपैकी हेच उगवते, माती आणि काय म्हणतात त्याला दुसरं तण. आज काही पाणी देत नाही मी झाडायले. पाणी भरपूर आहे आज झाडायले. चला मग खाली आता. आज हार्डवर्क नाही करायचा काहीच. हार्डवर्क करू तब्येत खराब होऊन जाईन आणि बसायला लागेल. आणि हा जो कुयरीचा येल आहे हा बी रात्रीच्या पाण्यानं असा टवटव झाला. काल पाहिला तर सोकला होता असा. आज टवटव झाला. पाणी पाहिजे. माती कमी असली तरी चालते, पाणी असलं का पीक येते. या जेवण करायला बाप्पा. आतली 3 शराचे मांडे रांधले आणि शेवटी नशिबात काय आलं, पोळ्या आल्या बा नशिबात. सगळ्या दिल्या मायनं बांधून लेकी सांगो. चला मग करतो आता जेवण. आज आई आहे सोबत जेवण करायसाठी. आई नाही जेवली अजून ना मी जेवली. भाजीले आहे मटण थोडंसं. या मग जेवण करायला मस्त लिंबू कांदा मटण पोळी. पण आज का जाडी पोळीच नाही. जाड्या पोळीशिवाय मध्ये जेवण धकत नाही. काय बाहेर बसतो म्हणून काय ते गप्पा ऐकतं बाय. आता 3 वाजता पेलं नाही पिलं अजून वळवून नाही राहिले इतक्या लवकर. तेच ना. आता कोण अडला ते पाहा लागेल बाई त्याला. कोणाचं झालं नाही देवा दुधानं. आज तर कपडे वाहिले नाही. वातावरण सगळं दिवसभराचं डम होतं. ना पाऊस आला ना काही. फक्त वातावरणच होतं. आभाळ होतं. भरून येत जाय निरा. त्यात मग लाईटही जाते आभाळ भरून आलं की. काय सगळे वांदेच कांदे चालू आहेत. ना पीक पाणी येऊ राहिलं बरोबर ना पाऊस पाणी येऊ राहिलं बरोबर.